यावल तालुक्यातील पिंपरी या गावात जाणाऱ्या रस्त्यात बुधवारी एसटी बस चक्क चिखलात फसल्याने विद्यार्थ्यांना रिपरिप पावसात पायपीट करीत शाळा गाठावी लागली। यावल पिंपरी रस्त्यात प्रचंड चिखल झाला असून येथील ग्रामस्थांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। गेल्या दशकभरापासून गावाला दर्जेदार डांबरी रस्त्याची प्रतीक्षा असून नुकतेच या रस्त्याची वरवर केलेली डागडुजी पहिल्याच पावसात वाहून गेली आहे आणि अनेक ठिकाणी चिखल निर्माण झाला आणि बसच त्यात फसली। त्यामुळे सदर रस्ता हा चांगल्या प्रतीचा आणि डांबरीकरण व्हावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। ही घटना बुधवार दिनांक 22 जुलै रोजी घडली। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। पिंपरी तालुका यावल या गावातून बुधवारी सकाळी शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन एसटी बस क्रमांक MH14 BT 3021 ही यावलकडे निघाली। मात्र रिपरिप पावसामुळे रस्त्यात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या चिखलात सदर बस फसली। यात बस चालकाने चिखलातून बस नेण्याचा प्रयत्न केला, मात्र बस अनियंत्रित होत असल्याचे त्यांना जाणवले। यात बसमधील विद्यार्थी भयभीत झाले। तेव्हा जागेवरच बस थांबवण्यात आली व रिपरिप पावसात बाल विद्यार्थ्यांनी शाळा पायपीट करून गाठली। चालकाने जागेवरच बसवर नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली। ग्रामस्थांच्या मते ही केवळ नशिबाची साथ होती, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती। रस्त्यावर जागोजागी खोल खड्डे, चिखलाचे साम्राज्य, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक नसलेल्या नाल्या व छोट्या पुलाचा अभाव तसेच नियमानुसार साईडपट्टी न केल्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात गावकऱ्यांना जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो। रस्त्याची केवळ डागडुजी न करता तांत्रिक निकषानुसार दर्जेदार डांबरीकरण या ठिकाणी केले जावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे व तातडीने याचा निर्णय व्हावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा माजी सरपंच मोहन एकनाथ सपकाळे, जितू कोडी यांनी दिला आहे। यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे। डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे। त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत। होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो। होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे। तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे। डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे। दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते। डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे। तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या।
गुगल पे फॉर बिझनेसवर 10 रुपये मिळाले. पहिल्या पावसामध्ये जर ह्या गावाचे असे हाल असतील तर ह्या गावकऱ्यांनी जायचं कुठे, करायचं काय, हे समजण्याचं काम कोणाचं आहे. जर कोणी पेशंट आजारी असलं, डिलेवरीच्या केसेस असल्या तर ह्या लोकांचे भरपूर हाल होतात. अशा रस्त्यामुळे इथं येण्या जाण्यासाठी एकच मार्ग आहे, दुसरा पर्यायी मार्ग नाही. आणि त्यामध्ये आज सकाळी 7 वाजेपासून एक बस अडकली आहे, बंद पडलेली आहे. तर तिच्यामध्ये शाळकरी मुलं भरपूर संख्येने होते. त्यांचे खूप हाल झाले. वरतून पाऊस आणि एसटी बंद अर्ध्या रस्त्यामध्ये, आणि पेशंट पण जात असताना त्यांना रस्ता नाही. हा पिंपरी गावाचा रस्ता आहे. पूर्ण ॲड्रेस सांगतो. गावाचे नाव पिंपरी, गावाचा रस्ता तालुका यावल, जिल्हा जळगाव. ह्या गावाचा रस्ता बघा परिस्थिती कशी आहे. थोडंसं पाणी आलं की रस्ता बंद होतो. शाळकरी मुलांचे हाल, येणाऱ्या जाणाऱ्यांचे हाल बघा. तरी पण सुद्धा ठेकेदाराने कसे काम केले आहे. त्यांना वारंवार सांगून तरी सुद्धा त्यांनी निष्काळजीपणा करून असे काम केले आहे. तरी हा रस्ता 3 वर्ष झाले काम चालू आहे, तरी सुद्धा अपुरं आहे. बघा या पिंपरी गावाचे हाल किती भयंकर आहे. पेशंट नेण्यासाठी भरपूर हाल सोसावे लागत आहे. याच्यावर आमदार साहेबांनी डोळे उघडून नीट लक्ष द्यावे. हे आमच्या गावाची परिस्थिती लय खराब आहे. बघून घ्या व्हिडिओमध्ये कसं आहे ते.